म्हणले मी कोणाला लावू. लिंगायत समाजामध्ये असा एकही नेता नाही की ज्याचं आमचं संरक्षण तो करू शकेल. आम्ही त्याला फोन लावल्यानंतर आमच्या मदतीला धावून येईल असा एकही नेता या जिल्ह्यामध्ये नाही. तेव्हा त्यांच्या मनामध्ये भावना तयार झाली आणि त्यांनी सांगितलं शिवनरांनी आपण निवडणूक लढणार 2 नंबरवर राहिला. पुढच्या निवडणुकीमध्ये आमची जेवढी डॉक्टर मंडळी असेल ती सगळी तुमच्या पाठीमागे उभा करेल. मी विचारलं साहेब कशासाठी. त्यांचं म्हणणं आलं या जिल्ह्यामध्ये जर लिंगायत समाजाचा आमदार झाला तर अर्ध्या रात्री असे कोणी आमच्यावर अन्याय करणार नाही. मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये एकमेव लिंगायताचा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने संधी दिली आणि पुढच्या 2024च्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेबांनी मला जर संधी दिली तर तुमच्या सर्वांच्या ताकदीवर त्या ठिकाणी लिंगायताचा आमदार गंगारगाव मतदारसंघातून निवडून येऊ शकतो. मित्रांनो, त्या ठिकाणचा बौद्ध बांधव लिंगायत बांधवाला मदत करू शकतो. मग देशमुख बिलोनी मधला लिंगायत बांधव बौद्ध समाजाचे आपले उमेदवार असलेल्या डॉक्टर उत्तम निंबालेला का मदत आपण करू नये. मित्रांनो, आपण जर एकमेकांची साथ घातली, एकमेकांचा हात एकमेकांच्या हातावर घातला तर येणारा काळ आपल्या लिंगायत बांधवासाठी या ठिकाणी महत्वाचा राहणार आहे. हा मतदारसंघ राखीव आहे म्हणून डॉक्टर उत्तम इंगोले साहेब उमेदवार आहेत. 2028 ला याचा आरक्षण चेंज होणार आहे. हा मतदारसंघ ओपन होणार आहे. तेव्हा त्या ठिकाणी 2028 ला या ठिकाणी जर लिंगायत बांधवल्या उमेदवार उभा राहिला तर आपल्याला हक्काने सांगता येईल की त्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही सगळ्या लिंगायत बांधवांनी डॉक्टर उत्तम इंगोलेला एकमुखी त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्या ठिकाणी मतदान केलं. आता आमचा उमेदवार आहे, सगळ्या बंधू बांधवांनी आम्हाला मतदान करावं असं आपल्याला 2028 ला म्हणतोय. मित्रांनो, लिंगायताला माझं आव्हान आहे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक आहे, पंचायत समितीच्या निवडणूक आहे, जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये लिंगायत बांधव ज्या ज्या ठिकाणी उभा राहील त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार राहील त्याला पाठिंबा देण्याचं काम इथला बौद्ध बांधव बहुजन समाज या ठिकाणी करणार. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की लिंगायत बांधव अनेक ठिकाणी आपले जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून येऊ लागले ओबीसीच्या आरक्षणावर. ते सुद्धा या सरकारला खपलं नाही. काँग्रेस भाजप राष्ट्रवादीच्या नेत्याला खपलं नाही की लिंगायत समाज बांधव राजकारणामध्ये हळूहळू हुशार होत आहे आणि त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण घालण्याचं काम या काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करणार आहे की आपण ओपन मध्ये लिंगायत बांधव निवडून येऊ शकतो, पण कधी निवडून येऊ शकतो साथीला आपल्या बौद्ध बांधव असला पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या निवडणुकीमध्ये लिंगायत आणि बौद्ध बांधवांनी एकत्रित येऊन काम केलं. त्या दोघांच्या भावना एकत्रित जुळल्या गेल्या. लगेच ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या. अनेक गावामध्ये आपले लिंगायत समाजाचे माणसं उभा टाकले. लिंगायत समाजाचा प्रमुख झाला. बौद्ध बांधवांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्त एकत्र राहण्यामुळे अनेक गावामध्ये बौद्ध बांधव आपल्या त्या गावाच्या माणसाच्या पाठीमागे उभा राहिला आणि अनेक गावामध्ये 35 ते 40 गावामध्ये त्या ठिकाणी लिंगायत बांधवांचे सरपंच त्या ठिकाणी निवडून आले. मित्रांनो, ही युती अशी युती जर या मतदारसंघात झाली तर येणाऱ्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या ठिकाणी लिंगायत बांधवांच्या हातामध्ये सत्ता येऊ शकते. लिंगायत बांधवांना विचार करण्याची गरज आहे. कुठल्याही अशोक चव्हाण आपल्याला मतदान या ठिकाणी मतदान मागायला फक्त निवडणुकीत येतात. आपल्या समाजातले काही 2-4 नेत्याला समोर करतात आणि लिंगायत समाजाचं मतदान घेतात. मित्रांनो, 4.5 लाख त्या जिल्ह्यामध्ये लिंगायत समाजाचं मतदान आहे. डॉक्टर अजित बोरखेडेला भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. साहेबांचं टीव्हीवर नाव आलं आणि अचानक या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये काय झालं माहित नाही. अशोक चव्हाण पासून या ठिकाणी भेंडी लागली. एकदा जर लिंगायत समाजाचा आमदार झाला, लिंगायत समाजाला जर आमदारकीची डोळ्याला लागले, आमदारकीची ताकद जर लिंगायत समाजाला कळाली तर यांच्याकडे पैसा आहे, यांच्याकडे बुद्धी आहे. या जिल्ह्यामधला लिंगायत पुन्हा आपल्याला सुधू देणार नाही अशी भावना अशोक चव्हाण त्या भाजपच्या नेत्याची झाली आणि ऐन टाकला डॉक्टर बोरखेडे साहेबांचं तिकीट आपल्याला. मित्रांनो, जे आम्हा राजूकरांचं 5,000 मतदान आहे त्याला सातत्याने विधान परिषदेची उमेदवारी देऊन अशोकराव आमदार होता. मग 4.5 लाख या ठिकाणी मतदार असलेल्या लिंगायत बांधवांनी विधान परिषदेचा आमदार व्हायचा लायकीचा कोणी माणूस नाही का? पण लिंगायत समाज बांधव राजकारणामध्ये रस घेत नाही, आपली ताकद दाखवत नाही. म्हणून अशोकराव आणि प्रताप पाटलांना कधी आपली किंमत वाढत. मित्रांनो, कुठेतरी लिंगायत समाज बांधवांना एकी करण्याची गरज आहे. मी आपल्याला आश्वासन देतो, डॉक्टर साहेब आणि शिवनरेंद्रने काही वेगळे नाही. डॉक्टर साहेब उमेदवार आहेत
तर प्रचारामध्ये सगळ्यात पुढे त्यांचा शिवनारायण आहे. मित्रांनो, आज आपल्याला विनंती राहणार, डॉक्टर साहेब आमदार झाल्यानंतर लिंगायत समाजाच्या प्रश्नाच्या बाबतीत कुठली कसर त्यांच्याकडून होणार आहे याची गॅरंटी देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. डॉक्टर साहेब, आपण आमदार झाल्यानंतर सगळ्यात अगोदर एक जर काम करायचं असेल तर देगलूर आणि बिरोली शहरामध्ये क्रांतीसूर्य जगद्गुरूजी महात्मा बसवेश्वरांचा आस्वाद पुतळा तुमच्या हाताने उभा करण्यात पाहिजे. त्याचबरोबर आमच्या सर्वांचं दैवत असलेले राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अमरपूरकर यांचे सुद्धा पुतळा या देगलूर बिरोली आणि मतदारसंघामध्ये आपण उभा करावं. त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जो लिंगायत समाज बांधव आहे त्या लिंगायत समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी देगलूर आणि बिलोली शहरामध्ये आपण विद्यार्थ्यांचं वसतिगृह आपण निवडून आल्यानंतर करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, आम्ही नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. आपले गुरु विरूपाक्षी शिवाचार्य महाराज यांना 1 वर्ष झालं या ठिकाणी भाजपवाल्याला तुम्हाला उभा करायचंय म्हणून आजच्या मतदारसंघामध्ये फिरवलं. आदरणीय महाराज अनेक गावामध्ये गेले, समाजाच्या बैठका झाल्या, समाजाने ठरवलं की विरूपाक्षी महाराज उभा टाकले तर आपण त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं. मित्रांनो, आणि वेळेला भाजपानं सुभाष सामने नावाचा माणूस शिवसेनेतून घेतला आणि त्याला भाजपची उमेदवारी दिली. मित्रांनो, आदरणीय विरूपाक्षी शिवाजी महाराजांकडे मी आणि डॉक्टर उत्तम इंगोले साहेब गेलो. खरं तर डॉक्टर उत्तम इंगोले साहेब तिकिटाच्या रेसमध्ये होते, वंचित बहुजन आघाडीतून त्यांची मागणी होती, पण डॉक्टर साहेबांचं एवढं मोठं मन आहे, त्यांनी माझ्यासोबत आले आणि विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांना म्हणले की तुम्ही जर वंचित बहुजन आघाडीतून उभा टाकत असाल तर मी 2 पावलं पाठीमागे यायला तयार आहे. मित्रांनो, एवढा स्वच्छ मनाचा चांगला माणूस या ठिकाणी आहे. आम्ही सुद्धा विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांना वंचित बहुजन आघाडीतून उभा करण्याची त्या ठिकाणी आवाहन केलं होतं, तर शेवटच्या टप्प्यामध्ये महाराजांना काही समाज बांधवांनी या ठिकाणी नकार दिला असेल किंवा महाराजांचं काय झालं मला माहित नाही, पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर लिंगायत समाजाला कधी डावलत नाही, डावलणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय साहेबांनी जिल्हा अध्यक्ष केला की त्या पुढच्या निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाचा जिथे उमेदवार असेल त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची सगळी टीम लिंगायत समाज बांधवांच्या मागे उभा करण्याची मी हमी आजच्या या समाज मेळाव्यातून या ठिकाणी देतो. एवढ्या कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्व लिंगायत समाज बांधवांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आपण एवढे जण जमलात, राजकारणी माणूस स्वतःचा स्वार्थ घेऊन येतो. डॉक्टर साहेबांना 30 ऑक्टोबरला गॅस सिलेंडरला मतदान करा, विजयी करा, पण 2024ला शिवनारायण सुद्धा लोहारकंदार मतदारसंघातून उभा राहणार. ज्याचे ज्याचे सोयरे नातेवाईक त्या मतदारसंघामध्ये शिवनारायणकडे शाळा नाही, कॉलेज नाही, बाबा आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषदचा सदस्य नाही. नांदेड जिल्ह्यातल्या अख्ख्या लिंगायत समाज बांधवांना मला मदत करावं लागणार. सगळे सावकार लोकांना काल काही आमची हळद दुकानची मंडळी आली होती, त्यांनी आश्वासन दिलं. मी एक दिवस मुक्रमाबादला गेलो, तिथल्या अनेक व्यापाऱ्यांनी मला सवलत केला आणि रात्री बैठक घेतली आणि सांगितलं की मुक्रमाबादच्या सगळ्या हळद दुकानदार मिळून आम्ही 11 लाख रुपये पट्टी तुम्हाला त्या निवडणुकीमध्ये देणार आहोत. मित्रांनो, एक लिंगायताचा आमदार करा, एक लिंगायताचा आमदार करा. अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी लिंगायताचं राज्य उभा करू. आज आपण ते जर करायचं असेल तर शिवानंद आणि डॉक्टर उत्तम इंगोले हे एक आहेत. उत्तम इंगोलेला जर विजय केला तर या मतदारसंघामध्ये शिवानंदेचा विजय होणार आहे. एकीकडे अशोक चव्हाणांचं नेतृत्व आहे, एकीकडे आमच्या प्रताप पाटलांचं नेतृत्व आहे, एकीकडे शिवानंदेचं नेतृत्व आहे. जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये डॉक्टर उत्तम इंगोले यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिली. तुम्ही माझी इज्जत राखताल, शिवानंदेच्या शब्दाला मान देताल आणि डॉक्टर उत्तम इंगोले साहेब यांना आपल्या लिंगायत समाजाचं मतदान करताल, अशा प्रकारचे आवाहन या मंचावरून करतो. आदरणीय डॉक्टर साहेब, मी तुम्हाला हमी देतो. या समाजामध्ये मला 1000 असे या ठिकाणी लिंगायत समाजाचे तरुण कार्यकर्त्याला काही ज्येष्ठ मंडळी आमची आली. लिंगायत समाजाचं मतदान तुम्हाला 10 ते 15 हजारांनी करून देऊ, अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो आणि सांगतो. जय भीम, जय बसव, जय शिवाय, जय मला. माझा शिवभाऊ म्हणजे जीवाभावाचा माणूस जो अर्धरात्री आपल्या मदतीसाठी धावून येणारा. नांदेड जिल्ह्यातल्या कुठल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याचा फोन जाऊ, कुठली अडचण त्यांच्या समोर येऊ, अगदी 0 मिनिटांमध्ये त्या कार्यकर्त्याच्या त्या माणसाच्या मदतीला जाणारा एक
आपला जवळचा माणूस शिवभाऊ म्हटला जातो. आणि म्हणून कुठल्याही पूर्वतयारीशिवाय सर्वजण ज्याकडे बाळासाहेबांच्या आदेशाने भाऊनी निवडणूक लढवली आणि तो इतिहास या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. याची पुनरावृत्ती याची म्हणजे उलट आता प्रक्रिया करण्याची वेळ आहे. आता या ठिकाणी ज्याप्रमाणे शिवभाऊच्या मागे त्या तालुक्याचा त्या मतदारसंघाचा बौद्ध बांधव उभा टाकला, ज्यांच्या ताकदीवर शिवभाऊनी राष्ट्रीय पक्षांच्या जे राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी निवडणूक लढत होते, त्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या तिथं पैशाचा महापूर म्हणून होतो त्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी शिवभाऊ निवडून आले. त्याची ताकद होती. त्या ठिकाणी समाज, त्या ठिकाणचा बौद्ध समाज या पुराला आणि लिंगायत समाजाची सोबत भेटली. त्या प्रकारे या ठिकाणी लिंगायत समाजाला पुढे यावं, बौद्ध समाजाचा या ठिकाणी उमेदवार आहे, एक इतिहास या ठिकाणी घडवावा अशी नम्र विनंती करून यानंतर फारुख अहमद साहेबांना विनंती करतो, राज्याचे प्रवक्ते आमच्या मार्गदर्शकांनी फारुख अहमद साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय फारुख अहमद सर, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या या ठिकाणी स्वागत करूया. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या कर्तव्यदक्ष अशा प्रदेश अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूरजी, मंचावर उपस्थित आजच्या या प्रचार सभेचं केंद्रीय आकर्षण असलेले आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार डॉक्टर उत्तम इंगोलेजी, मंचावर उपस्थित सर्व राज्य प्रदेश कमिटीचे नेते, जिल्हा व विभागीय कमिटीचे सर्व पदाधिकारी नेते, सर्वांचे नावं घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही, कारण आपण खूप वेळापासून इथे आलेले आहात आणि 2 मिनिटं मी इथं बोलणार आहे. डॉक्टर साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे आणि आदरणीय रेखाताई समारोप करणार आहे. त्यासाठी मी कमी वेळेमध्ये आपल्या समोर निरोप घेणार आहे. सर्वात प्रथम मला या गोष्टीचा आनंद झाला की लिंगायत समाज हा व्यापारी आहे. शिवाभाऊ म्हणाले खूप हुशार समाज आहे, खूप चतुर समाज आहे, चाणक्य आहे, व्यापारी आहे आणि सामाजिक कार्यामध्ये किंवा राजकारणामध्ये या समाजाला अजिबात रस राहत नाही आणि राजकारणापासून अलिप्त राहणारा समाज आज वंचित बहुजन आघाडीच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. खरं तर इथं सगळ्या समाज, वेगवेगळ्या धर्म आणि जातीचे नेते आपल्या समोर मंचावर बसलेले आहेत. सगळे वेगवेगळे धर्म आणि जातीचे नेते आपल्या समोर आपल्याला संबोधित करण्यासाठी, भेटण्यासाठी आज इथे आलेले आहेत. तर या सगळ्या एका सभेमध्ये आपलं एक नातं काय आहे, आपलं काहीतरी एक नातं असतो. एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत ज्या पद्धतीने एक नातं असतो, माझं आणि शिवाभाऊचं नातं आहे. आमच्या दोघांमधलं साम्य काय आहे? वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आमचं साम्य आहे, आमचं ध्येय आमचं साम्य आहे, आमची निष्ठा आमचं साम्य आहे आणि जो राजकीय चॅलेंज घेऊन आम्ही सोबत काम करतो तो चॅलेंज आमच्या दोघांमधलं साम्य आहे. म्हणून आमच्या दोघांमध्ये एक नातं आहे. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या समूहामध्ये सुद्धा एक नातं असतो, वेगवेगळ्या समाजामध्ये सुद्धा एक नाता असतो आणि त्या नात्याला जपण्याचं काम आपल्याला करावं लागतो. आणि नाते जपण्याचं भान राहिला तर आपला समाज इतर समाजाचा मित्र बनतो आणि सगळे एकसारखे प्रश्न आणि समस्येनं ग्रस्त असलेल्या समाजानं एकत्रित आलं पाहिजे, एकजूट झालं पाहिजे. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी जे बसलेलो आहोत, मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की लिंगायत समाज किंवा वाणी समाज हा एक वेगळ्या समता आधारित विचार किंवा आयडिओलॉजीला, तत्वज्ञानाला मानणारा समाज आहे. खरं तर बसवांना, बसवेश्वरांना एक नवीन धर्माची स्थापना करण्याची, लिंगायत हा धर्म स्थापन करण्याची गरज का पडली होती? एक छोटासा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर राहतो हमेशा, किंवा का लिंगायत समाज स्थापन करण्याची गरज का भासली असेल? कारण या देशामध्ये आपण पाहिलं की एक परंपरा आहे आणि ती परंपरा ही विघटनाची परंपरा आहे आणि विघटनाची जी परंपरा असते ती तोडण्याचं काम करते, जोडण्याचं काम करत नसते.
आता इथे शंकर महाजन आमचे नेते जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी इथे सांगितलं की मी एक राजकारणात सामाजिक आवड म्हणून परिवर्तन किंवा बदल घडावा यासाठी मी राजकारणात आलो, परंतु मी राजकारणामध्ये आल्यानंतर मला कोणत्याही पक्षानं स्वीकारलेलं नाही आहे. सगळ्या पक्षांनी प्रस्थापित संस्थेकडून माझ्या विरोधामध्ये तक्रार केली, तर पदावर असून सुद्धा मला तिथून पक्षातून काढण्याचं काम अनेक पक्षांनी केलं आणि नाईलाज म्हणून मला ते पक्ष सोडावा लागला आणि नवीन पक्ष घ्यावा लागला. सगळ्या पक्षांमध्ये शंकर महाजन या लिंगायत समाजाच्या व्यक्तीसोबत झालेली ही घटना एक भेदभाव नाही तर दुसरं काय आहे. शिवा नरंगले नावाचा 15-20 वर्ष घर परिवार बाजूला ठेवून समाजासाठी आणि सगळ्या समाज घटकांसाठी लढणारा कार्यकर्ता हा आमदार झाला पाहिजे असं न वाटता तिकीट मिळालं तरी शिवा नरंगले निवडून आला नाही पाहिजे, हे भेदभाव करण्याची मानसिकता कुठून आलेली आहे. हे भेदभाव करण्याची मानसिकता आहे, तर ही मानसिकता काय आलेली आहे. याच पद्धतीनं आता यांनी सांगितलं की गोपछडे नावाच्या डॉक्टरांना विधान परिषदेची घोषणा झाली होती. घोषणा झाल्यावरही त्यांची घोषणा झालेली विधान परिषदेची आमदारकी रद्द करण्यासाठी काँग्रेस बीजेपी एकत्र आलं आणि एक लिंगायत समाजाचा एमएलसी आमदार होऊ शकला नाही. हे एमएलसी आमदार थांबवलेला आहे. आज लिंगायत समाजाच्या बैठकीमध्ये बसल्यावर या पद्धतीचे एक वास्तव समोर आलेलं आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, माझं नाव इथं जेव्हा सांगण्यात आला, माझ्या नावावरून तुम्हाला कळून चुकलेलं आहे. फारुख अहमद म्हणलं तर तो मुसलमान, वेगळं सांगायला लागत नाही. आता एकदा हिंदू समाजातल्या आडनावावरूनही पटकन आडनावावरून जात कळत नाही, पटकन कळत नाही आणि एकसारखे आडनाव असतात, परंतु आमचं वेगळं, आमचं नाव आडनाव काही नाही, काही बी सांगा पटकन करते, कोण आहे तर करते ना. मग आता मी मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता आहे. आता समाजातील एकही काम मागं पडू देणार नाही. मी आज तुम्हाला शाश्वती देतो व आपण सर्वजण आहात त्याबद्दल आपल्या धन्यवाद. माझ्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हाकेला आपण आव्हान देऊन इथपर्यंत आलात याबद्दल मी शतशः आपला ऋणी आहे. व माझ्या आजच्या कार्यक्रमाला मदत करणारे शिवराज शिवशेटे, पप्पू पाटील लाकडे, राजू गुणकनूर, विठ्ठल पाटील शिवकनूर व इतर सर्व माझ्या मित्र परिवाराचं धन्यवाद. शरणो शरणार्थ. बांधवांनो, काही माणसांना बोलायला कमी आणि काम करायला जास्त जमतं. त्यापैकी शंकर महाजन ज्यांनी एका प्रस्थापिताच्या गुरुदाला धक्का लावला, कुठल्याही तडजोडी, कुठल्याही आर्थिक उलाढालीशिवाय त्यांनी आपल्या गावामध्ये 8 ग्रामपंचायत सदस्य एका मोठ्या प्रस्थापिताच्या विरोधात निवडून आणले. त्याबद्दल या ठिकाणी कौतुक आहे. आणि नक्कीच वंचित बहुजन आघाडीच्या या टीम मध्ये एक प्रेरणादायी एक व्यक्तिमत्व म्हणून आमच्यामध्ये काम करत आहे, समाज जोडत आहे. त्यानंतर मी राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय गोविंद दळवी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत करावं. आदरणीय गोविंद दळवी साहेब. सर्वांना शरणार्थ. 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देऊन अनेक जाती धर्मातील माणसं एका समतेच्या, ममतेच्या, स्वातंत्र्याच्या, बंधुत्वाच्या विचारात बांधून या या देशामध्ये 12व्या शतकात लोकशाहीची जपणूक करणारे, संवर्धन करणारे महात्मा जगज्योती बसवेश्वर यांच्या विचारांना या ठिकाणी प्रथम अभिवादन अर्पण करतो आणि मी माझ्या मनोगताला व्यक्त करतो. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये लिंगायत समाजातील सुजाण नागरिकांनी, बांधवांनी एक भूमिका घेतलेली आहे की अशा या सगळ्या चलबिचल झालेल्या बाजाराच्या वातावरणात एका विचारधारेच्या भूमिकेकडे आपण लक्ष देऊन शिवानंदच्या हाकेला होऊ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल खऱ्या अर्थाने पक्षाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो, अभिनंदन करतो. मित्र, या ठिकाणी अनेक लोकांकडे निरोप गेला होता या बैठकीचा. त्यावेळेस आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असेल
की या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला निमंत्रण आलं तर नेमकं इथं कशासाठी बोलवलं की काय बोलवलं की असे अनेक प्रश्न उभे राहिले असतील आणि या सगळ्या प्रश्नांच्या मनामध्ये काहूर असेल, या प्रश्नाचे अनेक लोकांच्या मनामध्ये चर्चा चालू असेल. आम्हाला निवडणुकीच्या अनेक रणधुमाळीमध्ये या ठिकाणी बोलवलेलं आहे. एखाद्या या नेमका राजकीय कार्यक्रम काय आहे, कोण्या पद्धतीचा आहे, परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या डोक्यामध्ये जी आहे ते कार्यक्रम संपेपर्यंत ते सर्वांना मिळतील अशी मला खात्री आणि विश्वास आहे. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की फक्त आपण काही भूमिकेमध्ये बोलूया, एक 5 मिनिटांमध्ये माझं मत मला संपवा. लिंगायत समाजाच्या माध्यमातून जे काही या महाराष्ट्रामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये लिंगायताच्या धर्म मान्यतेच्या माध्यमातून या देशामध्ये विचारधारेच्या माध्यमातून अनेक चळवळी उभ्या राहिल्या, अनेक आंदोलने झाली. देशभराच्या कानाकोपऱ्यातून साधारणतः 22 राज्यात लिंगायत धर्माच्या संदर्भामध्ये मोठं राष्ट्रव्यापी राज्यव्यापी आंदोलन उभं राहिलेलं आहे. त्या आंदोलनाची दखल देश विदेशात सह संपूर्ण भाषिकांच्या अनेक वृत्तपत्रांमधून अनेक साप्ताहिकांमधून दखल घेतली गेली. परंतु या सगळ्या भूमिकेचा विचार करत असताना सुद्धा लिंगायत धर्म मान्यतेचा, लिंगायत समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक या प्रश्नांची जाणीव खऱ्या अर्थाने या देशाच्या राज्यकर्त्यांना अजूनपर्यंत उमजलेली नाही. परंतु 2019च्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाचे अनेक शिष्टमंडळ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आली. लिंगायत समाजाच्या प्रमुख सांस्कृतिक सामाजिक ऐतिहासिक प्रश्नांच्या संदर्भात खरं झाली, चर्चा झाली, डिबेट झाले, वादविवाद झाली. अनेक सभा संमेलनं, परिषदा, समाज बैठकांच्या माध्यमातून या प्रश्नांना वाचा फोडण्यात गेली. जशी ही प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांकडे आली होती तशी या देशातल्या सोनिया गांधी पासून ते शेवटच्या उद्धव ठाकरेंपर्यंत लिंगायत समाजाचे प्रमुख सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक प्रश्न या समाजातल्या अनेक मातब्बर मान्यवर मंडळींनी मांडली. परंतु या समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रश्नांना दुजोरा दिला गेला. परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली. लिंगायत धर्माचे, लिंगायत समाजाचे जे प्रश्न आहेत ते सांस्कृतिक असतील, ऐतिहासिक असतील, वैचारिक असतील, सामाजिक असतील, या प्रश्नांच्या माध्यमात आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे गंभीरपणे उभे आहोत. आम्हाला राजकीय स्वार्थ कुठलाही नाही ही पहिल्यांदा बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने लिंगायत समाजाच्या बांधवांनी या वंचित बहुजन आघाडीच्या वैचारिक चळवळीकडे येण्याचा मानस दाखवला. या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी समोर एक एक पावलं टाकत गेली. अनेक समाजातल्या नेत्यांना या चळवळीशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. एवढ्यातच नव्हे तर या राज्यामध्ये 48 लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण लिंगायत समाजाचा विचार जर केला तर बाळासाहेब आंबेडकरांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी माळी समाजाच्या, लिंगायत समाजाच्या अरुणा माळी यांना लोकसभेची वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दिली आणि लिंगायत समाजाचा सन्मान करण्याची भूमिका या देशात आणि राज्यात बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा घेतली. हा संदेश मला आपल्यापर्यंत जाऊ द्यायचा. यानंतर दुसरी भूमिका या ठिकाणी येत असताना कंधार लोहा विधानसभा मतदारसंघासह अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे विधानसभेच्या उमेदवारीच्या दृष्टिकोनातून लिंगायत समाजाची डेलिगेशन आणि शिष्टमंडळ आली. अनेक लोकांनी मागणी केली आणि विशेषतः सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक मातब्बर माणसांनी त्या ठिकाणी कंबर कसली. अनेक माणसं बाळासाहेबांकडे मोठमोठ्या पैशाच्या थैल्या घेऊन लाईनमध्ये उभे होते. अनेक माणसं त्या ठिकाणी तिकीट मागण्यासाठी लॉबी करत होते आणि या सगळ्या परिस्थितीचा विचार करता नांदेड जिल्ह्यामध्ये 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाकडे काँग्रेसकडून, राष्ट्रवादीकडून, भारतीय जनता पार्टीकडून आणि शिवसेनेकडून सातत्याने दुर्लक्ष केलं गेलं. 10,500च्या वर मतं नसलेल्या अमर राजूरकरांना विधान परिषदेची निवडणूक दिली, आमदार केलं 2 वेळेस. परंतु 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाला या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपने सातत्याने नाकारण्याचं काम केलं. या सगळ्या गोष्टीला कोंडीला फोडून बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक लोकांचे पैसे, अनेक लोकांची लॉबी, अनेक लोकांची शिष्टमंडळ नाकारली आणि शिवाधारणकरेला कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात आपल्या सगळ्यांचा नेता म्हणून त्या ठिकाणी उभं केलं, संधी दिली. आपण सर्वांनी शिवाधारणकरेच्या पाठीशी उभे राहिले. सर्व पक्षांचा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जो काही उमेदवार होते, सर्व पक्षाचे उमेदवार हे एक जातीय होते, एकाच समाजाचे होते. परंतु संख्येच्या दृष्टिकोनातून 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एकही विधानसभेची उमेदवारी देण्याची ताकद ना काँग्रेसमध्ये होती, ना शिवसेनेमध्ये होती, ना भारतीय जनता पार्टीमध्ये होती.
कुठल्याही पक्षानं लिंगायत समाजाच्या संख्येची, लिंगायत समाजाच्या प्रश्नांची, लिंगायत समाजाच्या अडीअडचणीची जाणीव लक्षात ठेवली नाही. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक लोकांच्या प्रलोभनाला लाथ मारून शिवानंदलेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि या ठिकाणी बुद्धांच्या सामाजिक समतेच्या विचारावर चालणाऱ्या आंबेडकरी समाजातील तरुणांनी, लिंगायत समाजातील तरुणांनी सामाजिक एकतेची मूढ मांडली आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या बलाढ्य सत्तेला नस्तनाबूद करण्याचं काम शिवानंदलेच्या माध्यमातून त्या मतदारसंघात लिंगायत समाजाच्या भांडवली करून दाखवलं. हा इतिहास महाराष्ट्र नाकारणार नाही. दुसरी आणि शेवटची या ठिकाणी घटना सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. मला या प्रश्नाकडे वळायचं नव्हतं, मला या प्रश्नाकडे जायचं नव्हतं, परंतु शंकर महाराजांच्या प्रस्तावनेमधून त्या ठिकाणी तो मुद्दा छेडला गेला आणि त्यामुळे त्या प्रश्नाला मला बोलणं गरजेचं. शंकर महाराजांचा इतिहास राजकीय दृष्ट्या अनेक लोकांना माहिती आहे, अनेक पक्षात त्यांनी काम केलेलं आहे, परंतु सर्व पक्षामध्ये या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित समाजातील माणसं अशोकराव चव्हाणांच्या सांगण्यावरून, बोलण्यावरून, इशाऱ्यावरून अनेक गोर गरीब, दलित पीडित, शोषित, कष्टकरी, श्रमकरी, वंचित समाजातल्या कॅलिबर असलेल्या, क्षमता असलेल्या प्रभावी माणसांना उद्ध्वस्त केले गेले. त्याच पद्धतीचा डाव शंकर महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या ज्या पक्षात काम केलं त्या त्या पक्षामध्ये सुद्धा तशी षडयंत्र रचल्या गेली. स्वतः शंकर महाराजांच्या संदर्भामध्ये तक्रार घेऊन माझ्याकडे फारुख अहमद सरांकडे 500 पानाचा अहवाल घेऊन त्या ठिकाणी एक विशिष्ट व्यक्ती आला. 500 पानाची तक्रार फारुख सरांनी सांगितलं की दळवी सर वाचून घ्या. आम्ही ती तक्रार पूर्ण वाचली. पूर्ण तक्रार वाचल्यानंतर 500 पानामध्ये एकतर्फी तक्रार होती. एकतर्फी तक्रार होती. या एकतर्फी तक्रारीचा वाचल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला मी विचारले 2च प्रश्न. आम्ही शंकर महाराजांवरची कारवाई त्या ठिकाणी चालू ठेवतो. आम्ही शंकर महाराजांना संघटनेत कुठलेही पद देत नाही. मला फक्त 2 पुरावे पाहिजे. ते 2 पुरावे असे मागितले. एक पुरावा होता शासकीय अधिकाऱ्याचं पत्र पाहिजे मला सहीचं की शंकर महाराजांनी त्रास दिलेला आहे असं एक पत्र दाखवा. आणि दुसरं पत्र मागितलं मी की शंकर महाराजांनी खंडणी मागितली म्हणून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असं एफआयआर दाखवा. प्रशासकीय तक्रारीचा एकही कागद तो व्यक्ती दाखवू शकला नाही आणि पोलीस स्टेशनचा एफआयआर सुद्धा दाखवू शकला नाही. आणि त्यानंतर त्या माणसाच्या तोंडावर सांगितलं आपल्या 500 पानाच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही आहे. वरिष्ठांपर्यंत तक्रार न जाता फारुख अहमद सरांनी सांगितलं सर याच्यामध्ये तथ्य नाही आहे. आणि जेव्हा शंकर महाराज आणि शिवानंदलेच्या राजकीय इतिहासाची आम्ही पानं चाचपतायला गेलो, अभ्यास करायला गेलो, त्यावेळेस लक्षात आलं की प्रचंड बलाढ्य शक्तीच्या विरोधात, ज्या शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी या नांदेड जिल्ह्यातली भली भली माणसं त्या ठिकाणी ताकद करत नाही, कोणीही त्या ठिकाणी हिंमत करत नाही, धाडस करत नाही. या शक्तीच्या विरोधात शंकर महाराज त्या ठिकाणी स्वतःच्या बळावर संघर्ष करत आहेत, लढत आहेत. आणि हा प्रामाणिक, चांगला पोरगा, निर्व्यसनी माणूस, नीतिमान माणूस, या माणसाच्या पाठीशी बाळासाहेब आंबेडकरांचा खरा सामाजिक समतेचा विचार घेऊन आम्ही त्यांची भूमिका ऐकून घेतली आणि तेवढ्यात 500 पानाच्या तक्रारीला काडी लावली आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी शंकर महाराजांचं नेतृत्व आपण त्या ठिकाणी दिले. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी 2-3 गोष्टी मला पोहोचवणं आहे. मत देणं आणि मत नाही देणं हा ज्याचा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. ही काय राजकीय पक्ष पार्टीची सभा नाही आहे, बैठक नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि 12व्या शतकात बसवांनी हडपदांना नावीपासून ते अलीकडच्या शेवटच्या 12 बलुतेदार 18 पगड जातीतल्या प्रत्येक जातीतल्या माणसाला अनुभव मंडपाच्या संसदेमध्ये संधी दिली, प्रतिनिधित्व दिलं, सेनापतीची संधी दिली. त्या ठिकाणी जे काही सेनापतींचं सरदारांचं मंडळ होतं त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी प्रत्येक जात समूहाच्या माणसाला संधी देऊन त्या ठिकाणी लोकशाही जपण्याचं काम केलं. 16व्या शतकामध्ये 15व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या खऱ्या कपारीतून आपली मीठ भाकर खाऊन अनेक जाती धर्मातील 12 बलुतेदारातील 18 पगड जातीतील मावळ्यांना घोड्यावर बसवलं, त्यांना ढाल तलवारीचं प्रशिक्षण दिलं, लढाईची ट्रेनिंग दिली आणि या ठिकाणची सामाजिक समता नाही तर विषमता जी पेरल्या जात होती, जातीय उतरण जी होती ते उद्ध्वस्त करण्याचं ट्रेनिंग छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. जे काम महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात केलं ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी 15व्या 16व्या शतकात केलं आणि आजच्या 21व्या शतकामध्ये
बाळासाहेब आंबेडकरांनी तेच काम त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पेरणी करण्याचं चालू केलेलं आहे. अनेक जातीमध्ये विखुरलेल्या, अनेक धर्मामध्ये, अनेक पंथामध्ये विखुरलेल्या छोट्या छोट्या जातीच्या लोकांना एकत्रित करून या महाराष्ट्रामध्ये लोकशाही बळकट करण्याचं काम केलं. त्या माणसांची जी माळ होती, या वंचित बहुजन आघाडीची जी माळ होती, त्या माळेतले 2 मोतीमध्ये या ठिकाणी शिवा नरंगले, शंकर महाजन तुमच्या समोर उपस्थित आहे. ही भूमिका समजून सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. याच्या व्यतिरिक्त आमचा उद्देश काही नाही. या ठिकाणी लिंगायत समाजाच्या सांस्कृतिक सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात जेव्हा कोणीही उभं राहत नव्हतं, कोणीही भूमिका घेत नव्हतं, कोणीही या ठिकाणी पुढाकार घेत नव्हता, त्या कार्यकाळामध्ये कुठलाही राजकीय स्वार्थ न बाळगता बाळासाहेब आंबेडकरांनी लिंगायत समाजाच्या प्रश्नासंदर्भात भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी लढाईला सुरुवात केली. प्रश्न आपला आहे, भूमिका तुमची आहे. फक्त मला या ठिकाणी मला आलेला अनुभव छोटेखानी या ठिकाणी मांडायचा होता आणि जाता जाता एक त्या ठिकाणी आठवण परत एकदा करून देतो. 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाला या जिल्ह्यामध्ये का वारंवार नाकारले जाते? ज्यांची 10-10.5 हजार मतं आहेत त्या माणसांना त्या ठिकाणी अंगावर घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडे संधी दिल्या जाते. परंतु लिंगायत समाजाला राजकीय दृष्ट्या ना काँग्रेस विधानसभेची तिकीट देत, ना भाजप विधानसभेची तिकीट देत, ना शिवसेना देत, ना राष्ट्रवादी देत. यावर आपण विचार करावा आणि लिंगायत समाजातून स्वतःच्या क्षमतेनं, स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या कष्टानं जी माणसं तरुण पोरं समोर येत आहेत त्यांच्या नेतृत्वाशी आपण पाठीशी उभं राहावं. आता काँग्रेस बीजेपीची गुलामी नाकारून लिंगायत समाजामध्ये आपल्या कष्टानं हिमतीनं पुढे येणाऱ्या पोरांच्या पाठीशी आपण उभं राहण्याचा विचार करावा, आग्रह नाही एवढी या ठिकाणी विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आमचं मनोगत मला या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि या जाताना एकच सांगतो की या ठिकाणी 4.5 लाख लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व नाकारण्याचं धाडस काँग्रेसनेही केलेलं आहे, भाजपनेही केलेलं आहे. यावर आपण विचार करावा आणि पुढची भूमिका घ्यावी, निर्णय घ्यावा एवढीच एक अपेक्षा करतो. जाताना परत एकदा महात्मा बसवेश्वरांना अपेक्षित असलेल्या सामाजिक समतेला, मानव केंद्रित, माणूस केंद्रित असलेल्या चारोळी ठेवतो आणि या ठिकाणी समारोप करतो. इतरांचे 4 शब्द ऐकता आले पाहिजे, इतरांचे 4 शब्द ऐकता आले पाहिजे. याचं उत्तर सांगतो, याचं उदाहरण सांगतो. राजकीय जुमलेबाजीमध्ये, राजकीय बाजारामध्ये, राजकीय रणधुमाळीमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका ऐकून घेण्याची ताकद आपण ठेवली. त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. म्हणजे तुमच्यातला मानवतावाद तुम्ही जिवंत ठेवला, जोपासला. म्हणून म्हणत आहे इतरांचे 4 शब्द ऐकता आले पाहिजे, इतरांना 4 शब्द सांगता आले पाहिजे. ही धरती ही समतामय होईल मित्रांनो. फक्त माणसाला माणसासारखं वागता आलं पाहिजे, फक्त माणसाला माणसासारखं वागता आलं पाहिजे. धन्यवाद. जय जगू, जय महाराज. नक्कीच दळवी साहेब ही क्रांतिकारी प्रश्नांच्या विचारांना मानणारा समाज आहे, त्यामुळं नक्कीच या ठिकाणी या पद्धतीचा विचार होईल. यानंतर या जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष युवा नेते आदरणीय शिवभाऊ नरंगले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय शिवभाऊ नरंगले. लिंगायत धर्माचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मनमत माऊली, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंगे शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी देगलूर गुरुलीच्या तमाम लिंगायत समाज बांधवांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लिंगायत बांधवांचा संवाद बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली. या बैठकीला उपस्थित असलेल्या राज्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय एकाताई सर्वजितजी बनसोडे साहेब, मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, तमाम देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून, दोन्ही तालुक्यातून या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व लिंगायत बांधवांना मी माझ्या वतीने शरणार्थी करतो. मित्रांनो,
गेल्या 2 दिवसापासून माझ्या काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शंकर महाजन असतील, शिवाशिव शेट्टी असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चा होती की या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या लिंगायत बांधवाशी आपण संवाद साधला पाहिजे. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी शंकर महाजन आणि त्यांच्या सर्व टीमनं या ठिकाणी आपल्याशी संपर्क केला आणि आपण थोड्या कमी वेळामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी लिंगायत बांधव उपस्थित झाला. त्याबद्दल मी माझ्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, डॉक्टर उत्तम इंगोले साहेब यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. काही हा आमचा लिंगायत समाज अत्यंत हुशार आहे, अभ्यासू आहे, व्यापारी समाज आहे. पुण्या मुंबईमध्ये आताही आपण गेले तर वाहनाच्या दुकानामधून सामान घेऊन या. अत्यंत हुशार, चाणाक्ष, बुद्धिवादी, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला आमचा समाज आहे. खरं तर आमचा समाज निवडणुकीमध्ये कोणालाही काही रस नसतो. आपला व्यापार करायचा आणि आपली रोजीरोटी चालवायची अशा प्रकारची लिंगायत समाजाची भावना असते. पण आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लिंगायत समाज बांधव या ठिकाणी आला, याचा अर्थ की आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर या नांदेड जिल्ह्यामधला लिंगायत समाज प्रेम करतो. मित्रांनो, आजच्या या समाज बैठकीच्या माध्यमातून मी आपल्याला काही गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो, माझ्यासारखा एक कार्यकर्ता, सुरुवातीला माझं मेडिकल होतं. हळूहळू मला राजकारणाची आवड निर्माण झाली. 1996 पासून सातत्याने त्या कंधारवा मतदारसंघामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या ठिकाणी अनेक आंदोलन केली, मोर्चे केले. 2 महिने जेलमध्ये राहिलो. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर 23,353 गुन्हे दाखल आहेत. मित्रांनो, काम करत असताना कुठल्याही राजकीय पक्षाला वाटलं नाही की सुवर्णरंगलेला आपण विधानसभेचं तिकीट द्यावं. मित्रांनो, अनेक वेळा मागणी केली, पण जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट सुद्धा इथली प्रस्थापित मंडळी कधी लिंगायत समाज बांधला म्हणून या ठिकाणी मला कापण्याचं काम सातत्यानं करत होते. मित्रांनो, योगायोगानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की बाळासाहेबच आपल्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय देऊ शकतात, म्हणून मी 2019च्या निवडणुकीच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. मित्रांनो, मी आदरणीय बाळासाहेबांना सांगितलं होतं की बाळासाहेब, मला विधानसभेला उभा करू नका, मला 5 वर्ष त्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून पुन्हा 5 वर्ष काम करण्याची संधी द्या. मित्रांनो, आदरणीय बाळासाहेबांना वाटलं शिवरंगलेला आपण विधानसभेला उभा करावं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी त्या ठिकाणी 2019ची वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी लोहा कंधार मतदारसंघामध्ये दिली. मित्रांनो, त्या संधीचं सोनं झालं. मी आपल्याला काही गोष्टी आवर्जून समाज बांधव म्हणून, आपल्याला संवाद असणार आहे म्हणून काही गोष्टी सांगणार आहे. माझी उमेदवारी जाहीर झाली. शेवटच्या दिवशी रात्री 3 वाजता या ठिकाणी बाळासाहेबांनी सांगितलं की सुवर्णरंगलेला लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये लढायचा. माझ्याकडे फक्त 10 तास होते. त्या 10 तासामध्ये त्या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज तयार केला. उमेदवारी अर्ज भरली. माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला. माझ्या खिशामध्ये पैसे नव्हते, पण आदरणीय बाळासाहेबांचा आदेश आला. मी उमेदवारीचा अर्ज भरला. मी परेशान झालो. उमेदवारीचा अर्ज भरला, आता काय करायचं? मित्रांनो, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इथं मनमोहन स्वामीची शपथ घेऊन सांगतो, आदरणीय महाराजांची शपथ घेऊन सांगतो की 2 दिवस फॉर्म भरणं झाले की माझ्या मतदारसंघातला अख्खा बौद्ध समाज रस्त्यावर माझ्या प्रचारासाठी उतरला. अनेक गावामधून बौद्ध बांधवांनी मला पट्टी द्यायला सुरुवात केली. अनेक गावामधून बौद्ध विहार असतील, माझ्या तिथं सभा झाल्या. कुठे 25,000, कुठे 21,000, कुठे 51,000, कुठे 1,01,000 अशा प्रकारच्या पट्ट्या त्या मतदारसंघामध्ये सुरू झाली. माझा लिंगायत समाज बांधव त्या ठिकाणी जागा झाला. लिंगायत समाज बांधवाला वाटलं की लिंगायताच्या पोराला आमदार करण्यासाठी जर बौद्ध समाज रस्त्यावर येत असेल, बौद्ध समाज जर काम करत असेल, प्रामाणिकपणे काम करत असेल, पैसे देत असतील आणि आपल्या पोराला जर बौद्ध समाज आमदार करत असेल, तर लिंगायत बांधव या ठिकाणी मागं का राहायचा? मित्रांनो, शेवटच्या 4 दिवसामध्ये लिंगायत समाजानं बैठक घेतली आणि ठरवलं की शिवरंगलेला या ठिकाणी आमदार करायचं.
आपला पराभव जरी झाला असला तर त्या मतदारसंघामध्ये आपल्याला 42,000 मतं मिळाली. आपण 2 नंबरला राहिले. मित्रांनो 10 दिवसाच्या तयारीमध्ये 42,000 मतं आपल्याला मिळाली. या मी हे उदाहरण कशासाठी सांगितलं की आपल्याला लिंगायत समाजाकडे पैसे आहे, लिंगायत समाजाकडे भांडवल आहे, लिंगायत समाजाकडे वैचारिक आहे. लिंगायत समाज मला वाटते ब्राह्मणाच्या नंतर सगळ्यात हुशार जर कोणता समाज असेल तर लिंगायत समाज आहे. मित्रांनो आपल्याला त्यांच्याबरोबर राजकारणाची सुद्धा जोड असावी लागते. मी एक आणखी एक उदाहरण सांगणार आहे. नांदेडला आपल्या दाभोळकर साहेबाच्या दवाखान्यात एक दिवस गेलो. माझ्या बायकोला जवळ दोन किलो हात दुखत होता. डॉक्टर साहेबांनी त्यांच्या फाईलवर शिवानंदने नाव बघितलं. तात्काळ मला आतमध्ये बोलून घेतले आणि त्यांना सांगितलं की शिवानंदने तुम्ही लिंगायत आहात हे निवडणुकीच्या नंतर आम्हाला माहीत झालं. कदाचित आधी माहीत झाला फक्त नांदेडचे सगळे डॉक्टर आम्ही तुम्हाला मदत केलो असतो. मित्रांनो त्यांनी मला घटना सांगितली की डॉक्टर दाभोळकर साहेबाच्या दवाखान्यामध्ये एक पेशंट आला. साहेबांनी त्याचं ऑपरेशन केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याचं 3.5 लाख रुपये बिल झालं. तो कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता होता. त्याने हेमंत पाटलाला फोन लावला. खासदार हेमंत पाटलांनी दाभोळकर साहेबांना फोन लावला आणि सांगितलं की तुम्हाला 3.5 लाख रुपये बिल मिळणार आहे.